मी प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसकडून इच्छुक होते. मी त्या ठिकाणी मुलाखत देखील दिली आणि काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये माझं नाव डिक्लेअर केलं. परंतु मला अशी माहिती कळाली आणि मला म्हणजे एकदम परफेक्ट माहिती माझ्याकडे होती की जसं दिलीप माने साहेबांचं झालं की तुम्हाला एबी फॉर्म त्या ठिकाणी देणार नव्हते आणि त्या ठिकाणी उमेदवारी माझी कॅन्सल झाली असते आणि मी अपक्ष राहिले असते. तर असा हा प्लॅन मला काँग्रेसच्या लक्षात आला आणि त्यामुळे मी लगेचच त्या ठिकाणी माझा निर्णय बदलला. तर ही चूक खूप मोठी होणार होती. एकीकडे त्यांनी यादी जाहीर केली आणि एकीकडे माझा एबी फॉर्म त्यांनी देणार नव्हते, कारण एबी फॉर्म सगळे अध्यक्षांच्याकडे होते आणि ते गुपित होतं, ते सिक्रेट होतं आणि ते त्यांना त्याची भनक लागल्यामुळं मी लगेच ते भनक लागली आणि मी MM कडे वळले. नक्की यामध्ये तुमचा राग किंवा संशय शहराध्यक्षावर होता की खासदार प्रणिती शिंदेवर होता? आता काय सांगणार, वरिष्ठ जे असतील, जे निर्णय घेतात, जे तिकीट वाटपामध्ये जे निर्णायक असतात त्यांच्याकडेच सर्व पावर होते. त्यामुळे मला ही कुणकुण लागली आणि म्हणजे परफेक्ट माहिती होती की त्यांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी देणार नाहीत आणि दुसऱ्याला त्यांनी तयारी देखील करायला लावली होती. ते लोक प्रचार देखील करत होते. त्यामुळे मी लगेच माझा निर्णय बदलला.